जर तुम्ही स्वतःला नास्तिक मानता किंवा देवावर तुमचा विश्वास नाहीये किंवा उपवास, पूजा, अर्चा या सर्व गोष्टी तुम्हाला कालबाह्य वाटतात, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वारी याच्याकडे धर्माचा चष्मा काढून सायन्सचा चष्मा घालून तो पाहणार आहोत. फक्त विचार करा की दरवर्षी 15 ते 20 लाख लोक कोणतीही सोय नसताना 250 किलोमीटर पायी पंढरपूरला चालत जातात. का बरं? कारण हा फक्त उपवास नाही, तर यामागे खूप मोठे लाईफ लेसन लपलेले आहे. आणि चला तर आज तेच डिकोड करूया. आजच्या डिजिटल युगात आपण सर्व स्क्रीनवर हजारो मित्रांशी जोडले गेले आहोत, पण तरी सुद्धा आतून तितकेच एकटे आहोत. पण मग वारी काय करते? वारी ही जगातील सर्वात मोठी कम्युनिटी बिल्डिंग आणि ह्युमन सायकोलॉजीची केस स्टडी आहे. तिथे ना कोणी गरीब असतो, ना कोणी श्रीमंत असतो, ना कोणी उच्च जात, ना कोणी नीच जात, सर्व समान असतात. आणि ज्यावेळी तुम्ही या सर्व लोकांबरोबर 250 किलोमीटर पायी चालत जाता, त्यांच्यासोबत एका पंक्तीत जेवायला बसताना, त्यावेळी तुमचा सर्व इगो म्हणजेच अहंकार एका कोपऱ्यात गळून पडलेला असतो. तिथे कोणीही वेगळे नसते, तिथे सर्वजण एकमेकांना माऊली म्हणून हाक मारत असतात. आजची कॉर्पोरेट वर्ल्ड ज्याला टीम वर्क आणि एम्पॅथी म्हणजे सहानुभूती म्हणते, ते आपले वारकरी वर्षानुवर्षे, शतकानुशतके प्रॅक्टिकली जगत आले आहेत आणि हेच आपले सर्वात मोठे कल्चर हेरिटेज आहे. आता वळूया भक्तीकडे म्हणजेच देवाकडे. आपल्याला वाटतं की देव कोणती तरी एक व्यक्ती आहे जी स्वर्गात बसली आहे आणि ती आपले सर्व नवस पूर्ण करते. पण खरं तर वारकरी संप्रदायाने देवाची सुंदर व्याख्या दिली आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला, तोची साधू ओळखावा देव तेथीच जाणवावा. म्हणजेच देव कोणत्याही एखाद्या मंदिरात किंवा स्वर्गात बसलेला नसतो, तर तो माणसाच्या चांगुलपणात दिसून येतो. जेव्हा एखादा वारकरी चालून चालून थकलेला असतो, तेव्हा त्याला असं वाटतं की विठ्ठल माझ्या सोबत चालला आहे, तो माझा हात धरून माझी मदत करतो आहे. हा अंधविश्वास नाही, तर हा मानवी मनाचा अतूट आत्मविश्वास आहे, जो प्रत्येक माणसाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतो. आणि वारीतील पालखी बॉस हा सोहळा तर एकदा डोळ्यांनी पाहायलाच हवा. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या जेव्हा निघत असतात, त्यावेळी रस्त्यावर भक्तीचा आणि आनंदाचा अख्खा पूरच आलेला असतो. तिथे कोणीही उदास नसतं. तुम्ही कधी रिंगण सोहळा पाहिलाय का? तिथे जेव्हा हजारो लाखो लोकांमधून जेव्हा माऊलीचा घोडा धावतो, त्यावेळी तिथली एनर्जी लेवल एखाद्या रॉक कॉन्सर्ट पेक्षाही हाय झालेली असते. जेव्हा वय वर्ष 80चे आजोबा आणि 8 वर्षाचा मुलगा एकत्र नाचत असतात ना, त्यावेळी हा अनुभव डोळे दिपवून टाकणारा आणि मनाला भिडणारा असा आहे. आणि हा अनुभव तुम्हाला कोणत्याही 5 स्टार क्लब मध्ये किंवा पार्टीमध्ये कधीच मिळू शकणार नाही. कारण हा निसर्गाशी आणि स्वतःशी जोडण्याचा अनुभव आहे आणि एक उत्सवच आहे. आता राहिला प्रश्न तो एकादशीच्या उपवासाचा. जर तुम्हाला धार्मिक दृष्टीने उपवास करायचा नसेल, तर विज्ञानाच्या दृष्टीने करा. आता आषाढ महिन्यात पावसाळा सुरू झाला आहे आणि या ऋतूमध्ये आपली पचनशक्ती मंदावलेली असते आणि म्हणूनच हलके अन्न खाणे, उपवास करणे आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर असते. कारण आपले सणवार हे केवळ अंधश्रद्धेवर नाही, तर ऋतूनुसार आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी यासाठी साजरे केले जातात. तर मित्रांनो, आषाढी एकादशी हे केवळ दान धर्म नाही, तर ते एक सेलिब्रेशन आहे माणसाने माणसाशी जोडण्याचं, आपल्या समृद्ध संस्कृतीचं. पण तरी सुद्धा संकट काळात आपल्याला प्रत्येक वेळी मदत करणारी, कितीही वाईट काळ असला तरी मनात छोटीशी आशेचा किरण निर्माण करून देणारी ती विठ्ठल रूपी नावाची शक्ती तुम्हाला देव मानायची आहे की नाही, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.